फॅमिली इंटेरियर मॅगझिन बॉलिंग टूर्नामेंट आयोजित करत आहे। या स्पर्धेमध्ये 75 आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर सहभागी होणार आहेत। संपूर्ण स्पर्धेसाठी संबाला होम्स यांचे टायटल स्पॉन्सर म्हणून सहकार्य लाभले आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक व फॅमिली इंटेरियर मॅगझिनचे संपादक मितेश पतंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संबाला होम्सचे संचालक आदित्य जिंदाल व विष्णू नायर देखील उपस्थित होते। सदर स्पर्धेत एकूण 7 संघ मालक असून प्रत्येक मालकाकडे 2 संघ असतील। एका टीममध्ये 5 सराव वास्तुविशारद आणि इंटेरियर डिझायनर असणार आहेत। आपण स्पोर्ट्समध्ये देखील येत आहे आणि लोकांना या ठिकाणी कुठेतरी विरंगुळा व्हावा यासाठी आपण बॉलिंग स्पर्धा या ठिकाणी नवीन चालू करत आहे। काय याच्या मागची भावना आहे आणि काय ही स्पर्धा असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय काय, हे जे सगळे आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर्स आहेत हे मेंटल स्ट्रेसचे जे प्रकारची कामं आहेत खूप जास्त करतात, त्यामुळे त्यांना विरंगुळा हवा आहे। आणि विरंगुळा आजकाल त्याची परिभाषा आहे ती बऱ्यापैकी बदललेली आहे। तर ती कशी असावी? ती अशी असावी ज्याच्यामध्ये त्यांना शारीरिक किंवा दुसरा कुठलाही कष्ट नसावा, त्याच्यामध्ये मजा यावी, लोकांशी भेटता यावं, हे सगळं त्याच्यामागचं उद्दिष्ट आहे। आणि हे काम करण्यासाठी आपण हे सगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज, बॉलिंग ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, ही आपण लॉन्च करतो। काय स्पर्धा आहे, किती दिवस चालणार आहे, किती पार्टिसिपेट याच्यामध्ये असणार आहे, संघ मालक किती असणार आहे, थोडंसं ही टुर्नामेंट साधारणपणे 10 दिवस चालणार आहे। याच्यामध्ये आपण 6 दिवस प्रॅक्टिस सेशन्स ठेवलेले आहेत। पहिल्या 3 दिवसामध्ये सगळे आर्किटेक्ट्स एकत्र खेळणार आहेत, एकत्र प्रॅक्टिस करणार आहेत। त्याचा मागचा उद्दिष्ट हा आहे की सगळ्यांची गाठीभेटी व्हावी, ओळख व्हावी, टीम करून त्यांची विभाजणी करण्यापेक्षा एकीमध्ये त्यांच्यावरती आपण करण्यासाठी हे 3 दिवस त्यांना आपण एकत्र प्रॅक्टिस करायला लावतोय। नंतरचे 3 दिवस आपण त्यांना टीम म्हणून प्रॅक्टिस करून देतोय, म्हणजे बॉन्डिंग होतं, एकमेकांची ओळख होती, संघटित होऊन एक वेगळ्या विषयावरती त्यांना पुढं काम करायला सोपं जातं। ह्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट हा आहे की ही टुर्नामेंट झाल्यानंतर सुद्धा ते एकमेकांना फोन करू शकले पाहिजेत। एकमेकाच्या अडचणी आहेत, प्रश्न आहेत, एकमेकांना जो काही लागतो मदत आहे, ही मदत त्यांनी करण्यासाठी जो बॉन्डिंग लागतं, जो एकमेकांची ओळख लागती, ती ह्या टुर्नामेंटमधनं आपल्याला घडवायची आहे। आणि 14 आणि 15 डिसेंबरला शनिवार आणि रविवार सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे सगळी फायनल टुर्नामेंट खेळली जाईल। सोशल इन्स्टिट्यूटमध्ये काही रोजगार निर्मिती केली आहे आता आम्ही काय केलं की बऱ्याचशा आर्किटेक्चर कॉलेजेसशी आम्ही टायअप केलेलं आहे। बऱ्याचशा कॉलेजमध्ये आर्किटेक्चर आणि इंटिरियर स्टुडंट्स आहेत, ते शिक्षण पूर्ण करतात पण त्यांना नोकरी मिळत नाही, किंवा मिळाली तर त्यांना जशी प्रकारचे पगार हवेत किंवा जशा प्रकारचं एक्सपोजर हवं आहे ते मिळत नाही। हे सगळं करण्यासाठी आपण काय केलं, या सगळ्या आर्किटेक्टशी टायअप केलेलं आहे। हे पूर्णपणे सर्व्हिस आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय। मला त्याच्यामध्ये कुठेही पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्ट नाही, पण आपल्या आर्किटेक्ट्सला स्टाफ हवा आहे आणि ही जी नवीन पिढी आहे ह्यांना रोजगार मिळावा, ह्यासाठी आपण हे दोघांना कनेक्ट करून देण्याचं काम फॅमिली इंटिरियर मॅगझिनमधून करतोय। 70-75 या ठिकाणी पार्टिसिपेट आपण घेतले, त्याचं कसं नियोजन आहे, त्यामध्ये महिला किती आहे, पुरुष किती आहे आणि सोबतच याच्या टुर्नामेंटचा काय उद्देश आपण घेऊन भविष्यासाठी चालताय? ह्याच्यामध्ये 75 जेव्हा आपण आर्किटेक्ट्स म्हणतो, त्याच्यामध्ये साधारणपणे 35 महिला आर्किटेक्ट्स खेळणार आहेत, त्याचबरोबर पुरुष आर्किटेक्ट्स पण याच्यामध्ये असणार आहेत, इंटिरियर डिझायनर पण असणार आहेत। हे सगळे एकत्र खेळताना दृष्टिकोन हा आहे की पुढं जाऊन आपल्याला अशाच प्रकारची कॉम्पिटिशन स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलला कंडक्ट करायची आहे, ज्याच्यामध्ये खेळणारा खेळाडू हा आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनरच असेल। हा त्याच्या मागचा दूरदृष्टी आपण ठेवलेली आहे। 70 पार्टिसिपंटमध्ये आपण फॅमिली इंटेरियर संपूर्ण इव्हेंट ऑर्गनाईज करते, याच्यासोबतच संभाळा देखील आहे। अजून कोण कोण याच्यामध्ये संघ मालक असणार आहे, त्यांचे काही डिटेल्स? आपल्याकडं 7 स्पॉन्सर्स याच्यामध्ये आहेत। ह्या 5 स्पॉन्सर्सबद्दल म्हणायचं म्हटलं तर पहिलं नाव मी घेईन तुमच्याकडे, सेराटेक टाईल आणि मार्बल। पुण्यातलं एक खूप नामवंत नाव आहे, बऱ्याच वर्षांपासनं त्यांचं आंबेगाव इथे शोरूम आहे, जिथं टाईल, मार्बल, ग्रॅनाईट हे सगळं दिलं जातं। दुसरं मी तुमच्यासमोर नाव घेईन इत्यादी आर्टिफॅक्ट, पिसोळीमध्ये त्यांचं शोरूम आहे। सर्व प्रकारचे आर्टिफॅक्ट्स त्यांच्याकडे मिळतात, वेगवेगळ्या म्हणजे अगदी कागदापासून बनल्यापासून किंवा थर्मोकॉलचे असो किंवा लाकडाचे असो, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे आर्टिफॅक्ट्स मिळतात। तिसरं आपण बोलतो ट्रेंडी डोर्स। ट्रेंडी डोर्स हे प्रीमियम डोअरचा ब्रँड आहे। पूर्ण आर्किटेक्चर इंटिरियरमध्ये दरवाजा हा लागतोच, पण बऱ्याचशा आर्किटेक्टला प्रीमियम दरवाजे लागतात।
सो ट्रेंडी डोअर्सकडं प्रीमियम डोअर्स अवेलेबल आहेत. आपला चौथा स्पॉन्सर आहे भंडारी टिम्बर्स. भंडारी टिम्बर्स हे प्लायवूड, लॅमिनेट, विनियरमध्ये असलेलं टिम्बर मार्केटमधलं दुकान आहे. हे नवीनच सुरू झालेलं आहे. पण ह्यांचा जो जो दृष्टिकोन आहे की आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचा आहे, म्हणून ही सगळी लोकं आपल्याकडे जुळली आहेत. आपला 5वा स्पॉन्सर जो आहे तो आहे AEW इलेक्ट्रिकल्स, म्हणजे अशोक इलेक्ट्रिकल वेअरहाऊस असं त्यांचं नाव आहे. ते सगळ्या प्रकारचे लाईट फिटिंग्स, म्हणजे फार नवीन जी नवीन टेक्निक्स आल्या आहेत लाइटिंगमध्ये, त्या सगळ्या प्रकारचे लाइटिंगची उपकरणं जे आर्किटेक्टला लागतात ते ह्यांच्याकडं उपलब्ध आहेत. फर्स्ट ऑफ ऑल नमस्ते, आदित्य जिंदल फ्रॉम शंबाला होम। ये जो टूर्नामेंट है ये मितेश भाई का ब्रेन चाइल्ड है कि हमने कुछ ऐसा गेम करना चाहिए विच इज़ वेरी यूनिक। सो दैट्स हाउ वी केम अप विद एन आइडिया कि हमको बोलिंग इवेंट करना है फॉर आर्किटेक्ट्स एंड इंटीरियर डिज़ाइनर्स। सो बोलिंग एक ऐसा इवेंट है जहाँ पर बहुत सारा माइंड, हैंड एंड आपका कैलकुलेशंस, ये सारा कोऑर्डिनेशंस इन्वॉल्व होता है। सो आजकल की जो हसल पसल लाइफ है जिसमें टेंशन ये भर भर कर है लोगों के लाइफ में, सो दिस इज़ अ ग्रेट, आप बोल सकते हैं एक ब्रेक मिलता है फ्रॉम द रेगुलर लाइफ। सो येस, वी आर हियर टू डू दैट इवेंट ऑन 14th and 15th ऑफ दिस मंथ। इसमें बहुत सारी चीज़ें जो हम अपार्ट फ्रॉम इवेंट जो हम कवर कर रहे हैं, विच इज़ लाइक बहुत सारे लोग मिल रहे हैं, एक दूसरे से बात करेंगे, एक दूसरे को जानेंगे। So moreover the entertainment, moreover the game, the actual outcome of the event is knowing each other very well. So इस दौरान पर जब हम एक दूसरे को जानेंगे तो definitely there are many opportunities जो बाहर निकल कर आएगी and we can grow together. So the entire theme of the event is also knowing the persons each other very nicely and grow together. आपकी टीम कितनी होगी इसके अंदर शंबाली की ओर से? So we are the title sponsor. So सारी टीम्स, पूरा इवेंट इज विद शंबाला। यस, अभी स्पोर्ट्स काफ़ी बढ़ रहा है और अलग अलग स्पोर्ट्स अभी लोग खेल रहे हैं। फैमिली इंटीरियर और संभाला की ओर से ये बॉलिंग टूर्नामेंट हो रहा है पहली बार यहाँ पर। कैसे देखते हो इस इवेंट को और क्या इसका फ्यूचर आप देखते हो? सो बेसिकली स्पोर्ट्स में भी एक होता है लग्जरी स्पोर्ट, जहाँ पे हम लोग कहते हैं कि एक लग्जरियस स्पोर्ट जो इंडोर स्पोर्ट की तरीके से जो बढ़ रहा है, जिसमें बॉलिंग का एक बहुत बड़ा नाम है। जो आउटडोर स्पोर्ट होता है वो एक तरफ है और जो लग्जरी स्पोर्ट होता है वो दूसरी तरफ है। अभी जब हम लोग लग्जरी स्पोर्ट की बात करते हैं, हम चाहते हैं कि पूना का जो पूरा एक आर्किटेक्चर लॉबी है, इंटीरियर डिज़ाइनर्स लॉबी है, इनका भी स्टाइल एलिवेट हो काफ़ी ज़्यादा। तो जब बॉलिंग जैसे इवेंट्स होंगे, गोल्फ जैसे इवेंट्स होंगे, हॉर्स राइडिंग जैसे इवेंट्स होंगे, बंकी जंपिंग जैसे इवेंट्स होंगे, तो यहाँ पे क्या होता है ना कि ओवरऑल आर्किटेक्ट्स का, इंटीरियर डिज़ाइनर्स का और पूरे सिटी का लाइफस्टाइल चेंज होता है, लाइफस्टाइल एलिवेट होता है। शायद इसीलिए हम इतने इंटरेस्टेड थे कि यार बॉलिंग इवेंट है तो हमने करना चाहिए। एंड आई थिंक ऐसे इवेंट्स ही सिटी का पूरा स्टारडम बदलेगा। पूना में वो फ्लेवर लेके आए। जैसे मैं दुबई से हूँ एंड मुंबई में मेरा काम चलता है, तो पूना में जो वो स्टारडम का फ्लेवर है वो ऐसे इवेंट्स और ऐसे एक्टिविटीज़ के थ्रू ही आएगा। और एट द एंड ऑफ द डे हमारा शहर बनाता कौन है? यही आर्किटेक्ट्स और ये इंटीरियर डिज़ाइनर्स बनाते हैं। तो ऐसे स्पोर्ट्स के एक्टिविटीज़ के थ्रू डेफिनेटली उनकी पर्सनैलिटी में भी एक नेक्स्ट लेवल का एलिवेशन आएगा, इज़ व्हाट वी बिलीव।